नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, RPF भरतीचं वेळापत्रक आलेले मित्रांनो, परीक्षा कधी असणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स विषयी माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर RPF पद भरतीचं वेळापत्रकाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, RPF पद भरतीसाठी आपण हिंदी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK याच सोबत मागील 30 ते 40 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय। या विषयांच्या नोट्स आणि प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी सर्व एकत्रित पेमेंट ठेवलेले फक्त 159 रुपीज। जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। अतिशय महत्त्वाचे हे PDF असणार आहे मित्रांनो, टॉपिक नुसार अभ्यासक्रम पूर्ण करून दिलेला आहे आणि प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट्स असणार आहे। अतिशय कमी किमतीमध्ये या सर्व नोट्स आपण आपल्या टीम तर्फे तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो मित्रांनो। यामध्ये तुम्हाला हिंदी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK त्यासोबत मागील प्रश्नपत्रिकांचाही समावेश असणार आहे। सर्वांची एकत्रित किंमत फक्त 159 रुपीज ठेवलेले। या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहेत मित्रांनो। तर बघा, आता वेळापत्रक जाहीर झालेले मित्रांनो, वेळापत्रकाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर बघा, यामध्ये जे आपलं RPF SI चं पद होतं त्याचा जो पेपर असणार आहे मित्रांनो 2/12/2024 ते 5/12/2024 या दरम्यानमध्ये, ठीक आहे। नंतर पुढील आपल्याला टेक्निशियनचं पद आहे मित्रांनो 16/12/2024 तारीख असणार आहे मित्रांनो। त्यापासून इथं एक्झाम सुरू होणार आहे तर 26/12/2024 या दरम्यानमध्ये हे पेपर चालणार आहेत। पुढे जर म्हटलं तर JEE आणि अदर एक्झामचे जे पेपर असणार आहे मित्रांनो CBT टेस्ट फर्स्टचे हे पेपर असणार आहे 6/12/2024 ते 13/12/2024 या दरम्यानमध्ये हे पेपर होणार आहे मित्रांनो। आणि सर्वात पहिलं आपल्याला जे महत्त्वाचं पद आहे ALP, तर याच्यासाठी 25/11/2024 ते 29/11/2024 या दरम्यानमध्ये हे पेपर होणार आहे मित्रांनो। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपलं RPF कॉन्स्टेबल हे पद होतं। तर याचे जे पेपर आहे मित्रांनो, हे पेपर झाल्यानंतर लगेच ते पेपर सुरू होणार आहे। तर त्यामुळे आपल्याला फक्त इथं कॉन्स्टेबल, इथं आपल्याला या कॉन्स्टेबल पदाची पेपर आता सध्या नाहीये, फक्त SI जे पद आहे सब इन्स्पेक्टरचे जे पद आहे त्याचे हे पेपरचं वेळापत्रक आहे। आणि हे पेपर झाल्यानंतर लगेच आपल्याला RPF कॉन्स्टेबल या पदाचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे। त्यामुळे आपल्याकडे अतिशय आता कमी वेळ राहिलेला आहे। बाकी जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, कॉल लेटर जे आपले ॲडमिट कार्ड आहे ते 4 दिवस, एक्झामच्या 4 दिवस अगोदर आपल्याला डाउनलोड करता येणार आहे। आपल्याला वेबसाईटची लिंक इथं दिलेली आहे, या वेबसाईटवरती भेट देऊन तुम्ही 10 ते 4 दिवस अगोदर ॲडमिट कार्ड इथं तुम्ही डाउनलोड करू शकता। याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे। तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, रेल्वे पद भरतीसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर या पदांचे पेपर तुम्ही इथं टायमिंग वगैरे बघू शकता। तर अशा प्रकारचे हे अपडेट होतं। तर तुम्ही जर RPF SI किंवा यातील कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल तर आपण ज्या नोट्स सांगितलेल्या आहेत त्या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे। तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।